नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजची खास रेसिपी आहे ती आहे म्हणजे हलवाई स्टाईलचे मोदक आणि ही खास करून 10 ते 15 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. जेणेकरून काही महिलांना, आपल्यापैकी काही जणांना टाईम नसतो, ऑफिसला जातात, त्याच्यामुळे उकडीचे मोदक बनवण्यासाठी टाईम भेटत नाही. पण हे मोदक आपल्या गणपतीच्या दिवशी झटपट तयार होणारे आहेत आणि एकदम हलवाईची टेस्ट देणार आहेत. 10 ते 15 मिनटात आपण हे तयार करणार आहोत आणि एकदम कमी साहित्यामध्ये. तर चला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कप दूध लागणार आहे. हे मी छोटी वाटी घेतलेले कपचा माप आहे हे. तर मी हे 2 कप घेतलेलं आहे दूध. ते आपण थोडंसं असं हलवून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी क्रीम. फ्रेश क्रीम जर आपल्या घरात बनवलेली असेल ती पण चालेल, किंवा आपण मार्केटमध्ये जी फ्रेश क्रीम मिळते ती पण टाकू शकतो. 1 टेबलस्पून टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी काही हरकत नाही. आणि हे पण एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि मग हे विरघळल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत साखर आपल्याला इथे 3 टेबलस्पून लागणार आहे. साखर तुम्ही पिठी साखर पण घेऊ शकता, अशी नॉर्मल पण साखर घेऊ शकता. ती विरघळते याच्यामध्ये, आपल्या ह्या दुधामध्ये. आणि मग इथे मी घेतलेलं आहे केसरचं दूध. दुधामध्ये मी केसर भिजत ठेवलेले आणि हा केसरचा दूध मी याच्यामध्ये टाकले आहे. ह्याचा फ्लेवर आपल्या मोदकांना एवढा छान येणार आहे, खूपच छान येणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इथे मी घेतलेलं आहे पनीर, अर्धा वाटी. पनीर किसून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुमच्याकडे पनीर असला तर तुम्ही तो किसून घ्या, नाहीतर मग घरी बाहेरून आणून मग तो किसून घ्या. आणि मग हे मॅश करून मग ह्याच्यामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर जी भेटते ती मिल्क पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपलं दूध पण कमी होत चाललेलं आहे ह्या कढईमध्ये. आता ह्या कढईमध्ये आपण हे जे मिक्स केले पावडर आणि पनीर व्यवस्थित मॅश करून एकदम ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कंटिन्यूस हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे चिटकू नये. तुमच्याकडे जर हे नॉनस्टिक पॅन असलं, नॉनस्टिक कढई किंवा पॅन असलं तर ते खूपच अतिउत्तम आहे. माझ्याकडे नॉनस्टिकचं कढई वगैरे पॅन नाही आहे, म्हणून मी ह्या स्टीलच्याच कढईमध्ये बनवलं. त्याने एवढा फायदा होतो की त्याच्यामध्ये चिटकलं जात नाही. हे जसं माझ्या कढईमध्ये चिटकलेलं आहे तसं नॉनस्टिकमध्ये चिटकत नाही. पण हे मोदक तुम्ही मंडळी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही पाहू शकता कसा दाणेदार झालेला आहे. पनीर टाकल्यामुळे अजून ह्याला चव येते आणि केसरचा मिल्क ह्याच्यामध्ये यूज केल्यामुळे या मोदकांना एवढी भारी चव येणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. हे आता आपलं मिश्रण झालेलं आहे. पूर्ण आपल्याला हे आता थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण हे मोदक करायला घेणार आहोत. आता हे तुम्ही पाहू शकता हे कसं कढईला चिटकलं आहे. नॉनस्टिक पॅनमध्ये बिलकुल हे चिटकलं जात नाही. आता हे बघा एकदम थंड झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू शकतो. हे बघा तुम्ही पाहू शकता कसं एकदम प्रॉपर झालेलं आहे आणि दाणेदार झालेलं आहे. ह्यासाठी मी आता हे आपला रेडी जो मोदकाचं भांडं ते घेणार आहोत. प्लास्टिकचं आहे हे. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हलकंसं घी लावायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी पिस्ता थोडा कट करून ठेवलेला तो टाकणार आहे. मग आपण हे मिश्रण टाकूया जे आपण रेडी केलं आहे आणि व्यवस्थित ते भरून घेऊया ह्या साच्यामध्ये. आणि हे पनीरचं जे केसरचे धागे आहेत ना, ते ह्याच्यातून बाहेर निघतात आणि ह्याचा केसरचा फ्लेवर ह्याच्यामध्ये आलेला आहे. ते एवढा अमेझिंग टेस्ट लागते, सुपर्ब टेस्ट लागते. तुम्ही गणपतीच्या दिवशी जर तुमच्याकडे टाईम असला 10-15 मिनटाचा तर तुम्ही हे नक्की मोदक बनवायला ट्राय करा. अगदी हलवाई जसे मिठाईच्या दुकानामध्ये भेटतात ना, तशी ह्याची एकदम भारी टेस्ट लागणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आता इथे आपण थोडंसं हलकंसं इथे खाली आपण घी लावणार आहोत, जेणेकरून हे व्यवस्थित प्रॉपर बसेल आणि चिटकलं जाणार नाही. आता हे तुम्ही पाहू शकता कसा मोदक आपला एकदम भारी झालेला आहे, परफेक्ट झालेला आहे.
आणि ते आपण हे पिस्ता टाकलेला, त्याच्यामुळे अजून तो लूक मोदकाला भारी आलेला आहे. आता अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक मोदक करून घ्यायचे आहेत. ह्या जेवढं मी साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये फक्त माझे 4 ते 5 मोदक झालेले आहेत. मी तुम्हाला ते फायनली दाखवतेच. याच्यामध्ये या मिश्रणामध्ये एवढेच होऊ शकतात. जर तुम्हाला जास्त करायचे असले तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिश्रण वाढवू शकता क्वांटिटी वाईज. आता अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक मोदक करायचा आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारे हे मोदक आहेत. एकदम असं आपल्याला प्रॉपर असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित आपला मोदक बसला जाईल त्याच्यामध्ये. खाली नाही ठेवायचं आहे बिलकुल पण आपल्याला. आता हे दाबून मग आपल्याला हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मोदक हलकंसं. आणि मग ह्या मोदकांना काय करायचं आहे, हे पूर्ण आपले मोदक झाले की आपण अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मग ते आपण जेव्हा खायला घेतो ना, अगदी परफेक्ट असा पेढ्यासारखा तो तुटला जातो. तुम्ही पाहू शकता कसे मस्त झालेले आहेत मोदक. हे परफेक्ट आपला लुक आलेला आहे मोदकाला. हे पहा, असे हे 5 मोदक आपले रेडी झालेले आहेत. आणि मंडळी, ही रेसिपी जर तुम्हाला मोदकाची स्पेशल रेसिपी अगदी हलवाईवाली आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बनवण्यासाठी